संपूर्ण मी महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये बघितलं, हा जो कायदा नवीन CAA, NPR आणि NRC बद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहे की तो फक्त मुसलमानांच्या विरुद्ध आहे. तर आत्ता वकील माझे मित्र होते, त्यांना म्हणले बघितलं का हो? नाही बघितलं. मग असंच 2003 साली वाजपेयीच्या काळात एक सिंपल अमेंडमेंट आली होती की आई किंवा वडील यांचा जन्मतारखेचा दाखला नसेल दोघांपैकी एक, तर ती फॅमिली इमिग्रंट समजावी, बाहेरची समजावी. पण त्यावेळेस त्याच्यावर काही ॲक्शन झाली नाही. आता त्याचं पुढचं पाऊल म्हणून आता आई वडिलांचा दोघांचाही जन्मतारीख आणि जन्मठिकाण असा दाखला सरकारला पाहिजे जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा. ही प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. आणि आपण जशी पूर्वी खाणेसुमारी होती की त्या खाणेसुमारीत ते यायचे, माहिती घेऊन जायचे. त्याचा उद्देश देशाची इकॉनॉमी, टॉयलेट आहे का, वीज आहे का, अशा अनेक गोष्टी त्या चौकशी करून निघून जायचे. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. आज ती माहिती तर घेणारच, त्याशिवाय त्यांचे 2-3 प्रश्न वेगळे. त्यात हा प्रश्न आहे की तुमच्या आईवडिलांची जन्मतारीख द्या, जन्मठिकाण द्या. आणि 89 ते आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीने ती मांडणी आता की जर तुमच्याकडे जन्मतारीख नसेल तर ते सगळी माहिती घेऊन जाणार. माहिती घेऊन झाल्यावर कुठंतरी तहसील ऑफिस किंवा कुठं त्यांचं ऑफिस असेल तिथे सगळे बसणार. आणि ते बसल्यानंतर ज्यांनी ज्यांनी माहिती अपुरी आहे ज्यांच्या फॉर्ममध्ये, त्यांना ते नोटीस काढणार. नोटीस काढणार म्हणजे काय, तर ती डाऊटफुल यादीत तुमचं नाव जातं की तुमच्याकडे वडिलांचं जन्मतारीख नाही, आईची जन्मतारीख नाही, दाखला नाही, तुम्ही भारताचे नागरिक कशी. तेव्हा डाऊटफुल नागरिकमध्ये तुमचं नाव जाणार, तुम्हाला नोटीस येणार. ती नोटीस आल्यावर तुम्ही ते मागतील त्या कागद प्रोड्यूस करायला पाहिजे. ते कागद या देशातले 80% जनता प्रोड्यूस करू शकत नाही. मी स्वतःचं माझ्या आईवडिलांचं जन्मतारीख आणि जन्मठिकाण देऊ शकत नाही. मी मोठ्या अभिमानाने सांगतो की माझ्या आईला 7 मुलं झाली. सगळी तिची, मी पहिला असल्यामुळं मी 6 तिची बाळंतपणं बघितली. सगळी मुलं घरी जन्मली आणि त्यांच्या ना जन्मतारखा आहेत ना हॉस्पिटल आहे. आणि त्यातली औषधाविना 4 मेली. मी जगलो म्हणून तुमच्या पुढे आहे. तेव्हा अशा कुटुंबामध्ये या जन्मतारखा आणणार कुठून? किंवा मग प्रॉपर्टी. देशामध्ये आत्ता 50% लोक भूमिहीन आहेत, प्रॉपर्टीच नाही. 5-10 कोटी लोक भटकेच आहेत. दररोज एका गावातून दुसऱ्या गावाला जातात. गोसावी अनेक जाती आहेत ज्या भटक्या आहेत. आदिवासींच्या काहीच पेपर नाहीत. SCच्या म्हणजे दलित शेड्यूल कास्टचे पेपर्स नाहीत. SC ST आणि सगळ्या जाती धर्मातील गरीब यांच्याकडं हे म्हणतात तसे पेपर असेल नाही, आज नाही. आणि मी हा स्वतः अभ्यास करून तुम्हाला सांगतो. अशा परिस्थितीत एक 10-5 कोटी जर तुम्ही डाऊटफुल सिटीजन म्हणून त्यांची यादी केली तर ज्यांना 2 वेळचं जेवणच दररोज काम केल्याशिवाय मिळत नाही, त्याचं मी माझं स्वतः उदाहरण देत असतो की 56 साली कुळ कायदा आला. आमची एक 7-8 एकर जमीन होती. शेजारच्यानीच तो करत होता, त्यांनीच नाव लावून घेतलं, आम्हाला माहितीच नाही. तलाठ्याची किंवा कोणाची नोटीस आली असेल तर वडील आणि मी आणि आई आम्ही तिघंही दररोज मजुरीला जायचो. त्यामुळे नोटीस आली तरी कोणाला वाचायला वेळ आहे. आजही अशी कुटुंब खूप आहेत की त्यांना ट्रायब्युनलची नोटीस आली की तुम्ही डाऊटफुल आहात, तुम्ही येऊन तुमचं कागदपत्र दाखवा, तरी ते जाऊ शकत नाही ट्रायब्युनलमध्ये. त्यामुळं सहजपणे कमीत कमी 10-15-20 कोटी तर कुठल्या परिस्थितीत असे डाऊटफुल नागरिक होणार. त्यांना रोजमर्रा जिंदगीचं काम सोडून ट्रायब्युनलला अधिकाऱ्यांकडे जावं लागणार. आपण सर्व जाणतो की माझा भाऊ जरी कॉन्स्टेबल असेल
आणि मला जर त्याला सोडायचं असेल तर माझ्याकडून सुद्धा पैसे घेणार, ही आपली व्यवस्था आहे. तेव्हा असा कुठला अधिकारी हरिश्चंद्राचा जो गरिबाचं न्यायी पद्धतीने ते ठरवेल हा नागरिक आहे का नाही. त्यामुळं हा येणारा कायदा हा मुसलमानाच्या विरुद्ध आहे, 100% गैरसमज. झालं काय आसाममध्ये? आसाममध्ये यांना सगळ्यांना वाटलं, तिथल्या लोकांना वाटत होतं की 71 नंतर खूप बांगलादेशी आलेले आहेत आणि ते कोटीभर आहेत. म्हणून त्यांनी सर्वे केला. तिथली 3च कोटीची लोकसंख्या आहे, आपली 11-12 कोटीची आहे. 3 कोटीच्या लोकसंख्येत त्यांनी पहिल्यांदा 1 कोटी बाहेर काढले. पुढे बऱ्याच वेळा छाननी झाली, सुप्रीम कोर्टात अर्ज झाले, ट्रायब्युनलकडे अर्ज झाले आणि शेवटची लिस्ट 40 लाखाची होती, ती 19 लाखावर आणली. 19 लाखापैकी आता 14 ते 15 लाख हिंदू आहेत, 4 ते 5 लाख मुस्लिम आहेत. हिंदूमध्ये आदिवासी जास्त आहेत, शेड्यूल कास्ट जास्त आहेत आणि 70% महिला आहेत. कारण जेव्हा पुरुष जातो कुठं नोकरी शोधायला तेव्हा काही बायकोला घेऊन जात नाही, तो नंतर कधीतरी घेऊन जातो. त्यामुळे 70% महिला आज त्या लिस्टमध्ये आहेत आणि ते सगळे डिटेन्शन कॅम्पमध्ये. सरकारलाच तिथली NRC करायला 10 वर्ष लागले आणि त्यांचाच खर्च सरकारच्या आकड्याप्रमाणे 1600 कोटी आहे. परंतु आता तुम्ही जर बघितलं आपल्याकडं सगळे रेट वाढलेत. आधार कार्डाचे ज्याचा उपयोगच नाही, तुमचं आधार कार्ड चालत नाही, तुमची मतदार यादी चालत नाही, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स चालत नाही, तुम्हाला तुमचं नागरिक ठरवून घ्यायला यापैकी कुठल्याही कागदाचा उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची जन्मतारीख आणि जन्म ठिकाण द्यावं लागणार. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आसाममध्ये हे सगळे लोक त्या धांदलीमध्ये पाहिजे ते पैसे देऊन दाखले मिळवत होते. म्हणजे नागरिकांचे या प्रश्नावर आसाममध्ये लाखभर कोटी रुपये तरी खर्च झाले. सरकारचे 1600 कोटी रुपये खर्च झाले. त्यानंतर एवढे अधिकारी कामाला आहेत, एवढे दिवस काम चाललेलं आहे आणि त्यातून निष्पन्न काय झालं तर 14 ते 15 लाख हिंदू आणि 4 ते 5 लाख मुस्लिम. आता ही जी देशभर मोहीम राबवली आणि तसेच मी सांगितलं तसं की हे मुसलमानांचा प्रश्न नाही, हा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे. जर हिंदूंची यादी झाली, डाऊटफुल लिस्ट तयार झाली, जशी आज आसाममध्ये तयार झाली, आता काय झालं आहे, ते नागरिक डाऊटफुल यादीत आहेत. म्हणजे त्यांना अन्न सुरक्षा नाही, मतदानाचा अधिकार नाही, तुमचे संविधानाने दिलेले अधिकार नाहीत आणि ते आता डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत. त्या डिटेन्शन सेंटरचे तुम्ही TV वर दाखवलेत, बघा तुम्ही काय परिस्थिती आहे ती. आणि ही आत्ता आपल्याकडं डिटेन्शन सेंटर बांधायचं काम चालू आहे. डाऊटफुल नागरिकांची यादी करायचं काम जवळजवळ त्यांचं तयार झालेलं आहे, कारण त्यांच्याकडे सगळं डेटा आहे. ते फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमच्याकडे येऊन चौकशी केल्यासारखं दाखवणार आहेत. त्यांच्याकडं सगळा डेटा आत्ता रेडी आहे. माझी तुमच्या माध्यमातून सर्व समाजाला विनंती आहे की कृपया पहिला गैरसमज हा मुसलमानांच्या विरुद्ध कायदा आहे हे काढून टाका. आसामने सिद्ध केले. दुसरं, कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही उत्तर दिलं तर उत्तर दिल्याबरोबर तुम्ही ते जाळ्यात सापडताय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला काही उत्तर देऊ नका. आमच्याकडं आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही असं सांगा. मग सरकारला बांधून द्या अंदाज. झाले काय आता, समजा आपण इथं बसलो, याच्यात एक चोर आहे, सरकार म्हणतो तुम्ही सगळे चोर आहात, तुम्ही चोर नाही सिद्ध करा. परदेशातून येणारी संख्या फार कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे आकडेवारी येत नाही. पाकिस्तान बांगलादेशच्या लोकांचं जीवन आमच्यापेक्षा सुखी आहे. त्यांचं GDP आमच्यापेक्षा जास्त आहे, त्यांचं दरडोई उत्पन्न आमच्यापेक्षा जास्त आहे आणि जी जगातल्या आनंदी देशाची यादी येते त्यात ते दोन्ही देश आपल्यापेक्षा वर आहेत नंबरने. त्या तिकडून इकडे येण्याचा कोणाचा संबंध नाही, कोणी आलेले नाहीत. जास्तीत आपलं काय झालं, या राज्यातून त्या राज्यात. आता आसाममध्ये चहाचे मळे होते, तेव्हा ब्रिटिशांपासून चहाच्या मळ्यांसाठी मजूर म्हणून भारतातले लोक तिथे गेलेले आहेत.
परंतु त्यांच्याकडे कागद नाहीत. आमचेच लोक आत्ता परदेशी ठरलेले आहेत आसाममध्येच. तेच देश पातळीवर होणार. याचं काम एप्रिलपासून सुरू होणार. सगळ्या तुमच्या माध्यमातून आणि तुम्हाला पण विनंती करतो की या प्रश्नावर तुम्ही अभ्यास करून याच्यावर लिहा, समाज जागृती करा. या कायद्याची काहीही गरज नाही. मला शेवटचा मुद्दा सांगतो की कुठलाही नागरिक हा देशावर भार नसतो, कुठलाही नागरिक. कारण ही मी सांगतो देशाची तिजोरी आहे. ह्या तिजोरीमध्ये जेव्हा 100 रुपये जमा होतात त्यातले 90 रुपये सामाजिक म्हणजे सामान्य माणसाचे आहेत. आम्ही सकाळी उठल्यावर पेस्ट घेतो, ब्रश घेतो, ज्याची प्रोडक्शन किंमत 1 रुपया 2 रुपये असते, ती आम्हाला 25 रुपयाला विकत मिळते. म्हणजे अप्रत्यक्ष कर माणूस आल्याबरोबर भरायला सुरुवात करतो. तो नोकरी करतो, 2 वेळच्या पोटासाठी काहीतरी करतो आणि त्या पोटासाठी जे कंझ्युम करतो त्या प्रत्येकावर त्याला टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे जो कोणी माणूस येतो तो एक तर काम केल्याशिवाय पोट भरत नाही आणि काम करून पोट भरण्यासाठी जे विकत घेतो त्याच्यावर त्याला कर द्यावा लागतो. त्यामुळे कुठलाही माणूस कधी कोणाच्या देशावर बोजा होत नाही. तरी देखील असं आपण धरून चालू तरी देखील आमची बाहेरून आलेल्या लोकांची संख्या काही हजारात आहे आणि ती संख्या नगण्य आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की ढेकून सापडलाय घरात म्हणून घर पेटवण्यासारखा प्रकार आहे. किंवा आम्ही चोर शोधतोय पण आम्हाला मिळत नाही, तेव्हा तुम्ही सगळे सिद्ध करा तुम्ही चोर नाही. तसं ही जी सरकारची पद्धत आहे ही उलटी पद्धत आहे आणि त्यातून विशेषतः ज्यांचं 2 वेळचं जेवण स्वतःच्या कष्टावर अवलंबून आहे त्यांना खूप त्रास होणार आहे. त्यांना दारोदार भटकून ही सगळी माहिती मिळवावी लागणार आहे आणि ती त्यांना मिळणार नाही आणि त्यांना डाऊटफुल नागरिकमध्ये टाकलं जाणार आहे. जय भारत.